नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं सकाळ स्वागत आहे. 3 दिवस मी काही नाश्ता करायला आली नव्हती, तर शेवटचा म्हणजे चौथा दिवस आज आहे. तर मी असं म्हटलं की आज आपण नाश्ता करायला जाऊया. तर आज नाश्त्याला आहे उपमा. तर खूप मस्त असं झालं आहे. तर या वहिनी इथे मिरच्या निवडत आहेत आणि मी त्यांना विचारते किती मिरच्या निवडून झाल्या. आणि हा आहे माझा नाश्ता, तर नक्कीच तुम्ही पण या. लगेचच मंगलाष्टकात सुरुवात झाल्या होत्या, तर आम्ही सर्वजण तिथे आलो आहोत. मूर्तींची स्थापना झाल्यावरती सर्वजण आपापले फोटो काढण्यात मग्न होते. तर इकडे सर्वांचे फोटो चाललेत आणि इकडे मूर्त्यांची स्थापना झाली आहे. आता सर्वांना नमस्कार करण्यासाठी आतमध्ये बोलवलं होतं, तर प्रत्येकजण नमस्कार करण्यात व्यस्त आहे. तर इकडे नंतर सर्व झाल्यानंतर सर्वजण पुऱ्यांसाठी पीठ मळत होते आणि मी पण तिथेच होते पीठ मळायला. तर अगोदर सर्व मळत होते, त्यांची व्हिडिओ शूट केली आणि नंतर मी पण बसली होती पीठ मळायला. तर इकडे सर्व आचारी लोक इथे फोडणी देत आहे जेवणांना आणि इकडे हे भजी चाललेत तळायचे. जशी सर्वांच्या हातामध्ये कामं आहेत तशी प्रत्येकजण आपापल्या परीने कामं करण्यात मग्न आहेत. त्यामुळे इकडे प्रत्येकजण आपापले कामं करतो आणि इकडे बाळा काका बघा किती स्पीडनी पीठ मळत आहेत, म्हणजे पीठ हे करतायत भजीसाठी आणि तेच चालू आहे सर्वांचं. इकडे काकडीची स्पीड चालू झाली आहेत. काल तुम्ही बघितलं असेल तर कोबीची स्पीड होते, तशा प्रकारे इकडे काकडीची स्पीड सुरू झालेत. पण मला स्पीड बघितल्यावर स्वतःलाच म्हणजे वेगळं वाटतं की मी हे स्पीड कधी केले नाहीत, पण दुसऱ्याचे केलेले बघितल्यावर मला खूप आवडतात. तर तशा प्रकारे मी लगेच असं असेल तर लगेच कॅप्चर करते. तर बघा किती फास्ट आहेत सर्वजण. काय म्हणता? हे बघा चव वगैरे कसे झाले.
पाठवू शकतेस का मला तू? सर्वजिद्ध स्वाहा सर्वजिद्ध स्वाहा ओम 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 सर्वमेधाय 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 स्वाहा ओम सर्वमे ओम वाजपेयाय स्वाहा वाजपेयाय स्वाहा ओम वाजपेयाय स्वाहा ओम वाजपेयाय स्वाहा अत्यग्निष्टोमाय स्वाहा ओम अत्यग्निष्टोमाय स्वाहा टेस्टिंगला कसं झालंय? टेस्टिंग करतो मग फोटो कर. टेस्टिंगला तिकडे जाणार जमतंय की येऊ मी? विचार त्यांना काय हो मी शिक्का मारल्याच्या बाहेर जातो. टेस्टिंग चालू आहे. थांब का मार ना हा पुरा कसा उठवा आपला. काका चव कळतीये की नाही? काकांचा 5 ग्लास झाला पण अजून माहिती नाही. चव कळलीच नाही ना अजून. नक्की टेस्ट काय आहे? नक्की कशी आहे? दाखवा मी पिणार. हा चल चल तू काय ते गार व्हायचं सांग. घे 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 द्या त्याला कोणाचं पाठी ओढणार. पियाल्यावरती जे रिॲक्शन भेटते त्याच्यावरती समजतंय काय आहे. ओके ओके. ह्या आहेत आमच्या नवीन मूर्त्या. नमस्कार करून लगेचच घ्या. नवीन मूर्त्या झाल्या आहेत त्यांच्या स्थानावर स्थापन. आणि आतापर्यंत गाभारा आमचा खूप रिकामी वाटला होता कारण तो गाभारा पूर्ण तोडून नवीन बांधण्यात आला आहे आणि त्यामध्ये सर्व मूर्त्या नवीन आहेत. ज्या तुम्ही पहिल्या मूर्त्या बघितल्यात त्या एका भिंतीला ठेवल्या होत्या. त्यांचं आज विसर्जन आहे. म्हणजे ह्या आहेत त्या मूर्त्या त्यांचं आज आहे विसर्जन. तर संध्याकाळी ह्या मूर्त्यांचं विसर्जन होईल. तर तुम्ही पण या विसर्जनाला. हे आचार्य काका खूप मस्त अशा जिलेब्या काढतायत. हे टाकतायत. तर पहिल्यांदाच समोरासमोर जिलेब्या कशा टाकतात हे बघते आणि ते बोलत होते की ह्या तांब्या नवीनच आहे आणि तो त्यांनी फोडला आहे आणि त्यातून ते जिलेबीचं पीठ पडतं आहे आणि खूप मस्त अशा प्रकारे जिलेब्या पडत आहेत. ह्या बघा पूर्ण जिलेब्या ह्या तांब्यानेच केल्या आहेत. ऑर्डर निघाली जाईल. झाले आहेत देवांना वस्त्र घालून. देव पण त्यांच्या वस्त्रामध्ये सजले आहेत. आता सगळे देव आपापल्या ह्याच्यामध्ये सजतील.
तर विठ्ठल रुक्मिणीला सजवून झाल्यानंतर बाकीच्या देवांना पण सजवण्यात आले आणि नंतर पूर्ण आता गाभारा सजवण्यात येईल, तर आणखीनच खूप छान दिसेल. तर तुम्ही पण गाभारा सजवून झाल्यावरती बघा. तर नंतर भेटूया आपण. रुक्मिणी पांडुरंगाय देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासे बाहुराजन्यकृतः पूर्वोदरस्य द्वैषपदभ्यां शूद्रोऽजायत. ॐ पूर्वोत्वा रुक्मिणी पाण्डुरङ्गाय देवताभ्यो नमः. दीपं समर्पयामि. ॐ चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत. चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी ग तल्लीन वर करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला ग असा गेलो मी पंढरीला ग स्वारी विठूची विटेवरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग नमस्याकल्वले किरन्नवो विर्गृणीमसिद्वेषमृतस्थरामा प्रवृषयवर्तानय्य दूरे जन्यः भवः पुनन्दमान देवजना पुनन्दवसवधिया विश्वे देवा पुनीतमादा देवेदा पुनीहिमा तप्याय स्वप्रसि अन्धस्वसोम विश्वे विरंशवे देवेभ्य उत्तमं हविः उपप्रियम्बरे प्रदयवानमाहुतिव्रतम् अखन्मविभ्रतो नमः अनायस्य परशुर्न अनाशतमापवस्वदेव सोमा आकुञ्जे देवदेव सोमा यम्पामाने रथे त्रिशेषितमृतमृषाम् सर्वबोधमश्नादे स्वरितं मातरिजवना पावमाने योध्ये त्रिशेषितमृ वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय
आतापर्यंत ज्या मूर्त्या बघायची आपल्या सवय होती त्या मूर्त्यांचे आज विसर्जन होणार आहे. कारण तुम्ही अगोदरच बघितलं असेल की नवीन मूर्त्या स्थापन झाल्या आहेत, तर जुन्या मूर्त्या आता विसर्जन करण्यासाठी नेत आहेत. तर ते सर्वजण चालले आहेत विसर्जन करण्यासाठी. तर आपण तिकडे जाऊन आता भेटूया. होय होय जाम झाला. एकाला पण नदीत वाटतं. आम्ही आता जुन्या मूर्त्या आमच्या आहेत ते विसर्जन करायला चाललो आहोत. तर सगळे ज्यांच्या गाड्या आहेत त्या गाडीमधून गेलेत आणि आमच्या गाड्या नाहीत म्हणून आम्ही आमच्या जी 11 नंबरची बस आहे त्या बसने जातोय. सर्वजण आहेत, आम्ही इकडून जातोय. अशा काय आम्ही आमच्या समोरनं पुढून जे रस्ता आहे तिथून अर्धी माणसं येत आहेत आणि जे गाडीवाले आहेत ते गाडीतून गेले. पण आता चला मग जुन्या मूर्त्यांचं विसर्जन आज करणार आहोत. आणि नवीन मूर्त्या आहेत त्या स्थापन झाले आहेत. खूप मस्त दिसत आहेत. खूप मस्त 3 दिवस कार्यक्रम झाला आहे. आजचा 4था दिवस आहे. आतापर्यंत खूप छान झाला आहे. सगळेजण आम्ही येतोय. आला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची एक गुंती विठ्ठल अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. काका जिथून साड्या सुरुवात झाली तेव्हापासून काका अभंगच म्हणत आलेत. सगळ्यांच्या अगोदर आलो मधल्या वाटेतून आणि आता सगळेजण गाडीतून येत आहेत आणि आम्हाला बोलत आहेत तुम्ही लवकर आलात आणि आम्ही इथे येऊन पोचलेलो. आणि ह्यामध्ये आम्ही 2च मुली दिसतो. अजून किती येत आहेत काय माहिती, पण आम्ही आलो आहोत. येत आहे स्वतः बेस वरती बसला आणि आम्हाला सांगितला या म्हणून. काय बोलले बाबा गवळण आमची. आता उठ खाली उतर. आपल्याला बघा आलेत अजून महिला. अरे गाडी उतरवली बा, गाडी डायरेक्ट तुम्ही टाकायची ना. किती करतात आता मूर्ती विसर्जनाचं कोणत्या ठिकाणी विसर्जन करायचं हे ठरवत आहेत. कारण पाणी खूप कमी प्रमाणात झालं आहे. तर आता ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या ठिकाणी मूर्ती ठेवायची म्हणजे विसर्जन करायचं आहे.
तर आता तेच बघतायत सर्वजण, म्हणजे जे पोहणारे आहेत तेच. तिकडे बघतच राहिला. युट्यूब वाल्यांना चान्स आहे पुढे यायला. चान्स आहे पुढे, बरोबर झाला असतं, तिथे झालं असतं. चोर मार्ग जात आहे, चोर. आणि वेट आहे ना रे त्यांना. आरामात रे. काय त्याचं ऐकतो कुठेतरी आपला हे करतो गडबड. अरे खोल ना खोलून टाकायचं ना. काय त्यांना माहिती आहे काय जाईल. मला अगोदर वाटलं की जिथे आम्ही उतरतोय तिथेच मूर्ती विसर्जन चाललं आहे, पण जेव्हा समोर लक्ष गेल्यावर समजलं की समोर मूर्ती विसर्जन चालू आहे. म्हणजे जे पाण्यामध्ये आहेत तिकडे तिथेच विसर्जन करतायत. ते बघा मूर्त्या खाली आणतायत. नारळ त्याच्यात ठेवानी. कोण नाही बाकी चालत जातील. सोडताना इकडे बघ. स्वामींचा नाही रे, साईबाबांचा आहे. खाली येण्यासाठी जागा अपुरी आहे म्हणून तर वरूनच बघतायत, कारण खाली अबडधोबड दगडी आहेत आणि कुठे पाय ठेवायचं कुठे नाही. तरी पण आम्ही खाली आलो आहोत. म्हणजे पाण्याचे ते दगडी आहेत तिथे, पण कधी त्याच्यावरून पाय घसरेलं पडता येईल हे पण सांगता येत नाही. आणि पाणी पण इथे खोल आहे, त्यामुळे सर्वजण वरतीच थांबले. तर आम्हीच खाली होतो आणि तिथूनच शूटिंग चालली आहे. थोड्या प्रमाणात का होईना जे दिसतंय ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही ज्या गाडीमध्ये बसलो आहोत त्या गाडीवरती पन्यादादा बसला होता, म्हणजे जी सजवलेली गाडी होती देवांची त्यामध्ये आम्ही आहोत आणि त्याचा पाय पाठीपुढे होतो. आम्हाला असं वाटत होतं की तो पुढे येतोय की काय, म्हणून मी हे चालूच ठेवलं, जर आला तर दिसेल. तर हाच आहे छोटासा व्हिडिओ विसर्जनपर्यंतचा, म्हणजे जुन्या मूर्तींचा विसर्जन आहे तोपर्यंतचा, आणि रात्रीचा दुसऱ्या दिवशी लगेचच येईल. तर नक्कीच बघा आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्याने सबस्क्राईब नाही केले त्याने सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेचच व्हिडिओ बघायला मिळतील. कारण भरपूर जण असे मला विचारत आहेत की तुझे व्हिडिओ येत आहेत की नाही, पण माझे व्हिडिओ आले तर नक्कीच चेक करा आणि बघा.